नमस्कार. पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर, महापौर पदासाठी आज राजकीय तापमान चढले. भाजपा आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांसाठी अर्ज दाखल केले. ही निवडणूक 10 फेब्रुवारीला होईल. त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होणार आहे. पाहूया संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील कातरे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्न आपण नवी चर्चा करत असतो. पनवेल महानगरपालिकेच्या दालनात आज आपण आहोत. उपमहापौर आणि महापौर पदासाठी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया आज सुरू झालेली आहे. सर्व पक्ष सज्ज आहेत. आपल्यासोबत काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. विजयाचे नगरसेवक यांनी आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उपमहापौर आणि महापौर पदासाठीचा अर्ज भरण्यात आलेला आहे. तर तुमच्याकडे येतो सर्वात पहिला, कसं पाहता आज आपली उपस्थिती पनवेलच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. महापौर आणि उपमहापौर पदासाठीचा अर्ज आज या पनवेल महानगरपालिकेच्या दालनात भरण्यासाठी आज आपल्याला आलेला आहात. काय भावना आहे? सर्वप्रथम आपले आभार. आणि आम्ही महाविकास आघाडीने निर्णय केला का पहिल्या दिवसापासून जे महायुतीचे उमेदवार आहेत किंवा महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत त्यांना आज पहिल्या दिवसापासून विरोध म्हणून आम्ही महापौर पदाची निवडणूक आणि उपमहापौर पदाची निवडणूक हे त्यांना विरोध दर्शवून आम्ही लढत आहोत. आणि लोकांचे जे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये कटिबद्ध आहे. आणि सातत्यानं या प्रशासनाला धारेवर धरून जे सत्तेमध्ये आलेले भाजपाचे जे नगरसेवक आलेले आहेत किंवा इथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्या विरोधात लोकांमध्ये यांनी कशा पद्धतीनं लोकांचा विकास न करता लोकांसाठी ज्या समाजोपयोगी योजना त्यांना राबवता फक्त स्वतःचा विकास केला आहे तो ह्यांचा बोखडा फाडून येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेतील आमचे सगळे नगरसेवक सन्माननीय सदस्य येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यांना विरोध करतील. विधायक कामं असतील त्या बाबतीत यांना सकारात्मक पाठिंबा देतील. परंतु ह्यांनी जे चुकीचा पायंडा पाडला आहे तो फोडून काढण्यासाठी आमची सगळी नगरसेवक सन्मान्य सदस्य येणाऱ्या काळामध्ये त्यांना विरोध करतील. सर, अर्ज कोणी कोणी भरलेला आहे? अर्जामध्ये काय काय विशेष माहिती आहे? अर्जामध्ये महापौर पदासाठी अर्चना योगेश भुईक आणि उपमहापौर पद लीला रतन कातगी ह्या आमच्या दोन्ही सन्मान्य सदस्य यांनी आज इथं अर्ज दाखल केले. 10 तारखेला त्याचा निकाल आपल्यासमोर येईलच. परंतु आम्ही आजपासूनच या महायुतीच्या विरोधात आम्ही दंड ठोकत देतो. सर, तुमच्याकडे येतो. कसं पाहता आज देखील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. थोड्या वेळापूर्वी सर्व पक्षाचे अर्जाची प्रक्रिया या ठिकाणी पार होते. काय भावना आहे? भावना एवढीच आहे की शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, महाविकास आघाडीने या ठिकाणी जरी संख्याबळ कमी असलं तरी पण महाविकास आघाडीच्या वतीनं महापौर आणि उपमहापौरचे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमचं सरळ या ठिकाणी नारा आहे की आम्ही जे काही विधायक गोष्टी असतील त्याला सपोर्ट करू, पण ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या पद्धतीने पनवेल महापालिकेची निवडणूक आपण लढली, अनेक वाईट गोष्टी घडल्या, या अशा गोष्टींना पायबंद घालण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी सक्षम राहील आणि तो कटिबद्ध आहे. याची ही चुणूक आहे असं मी निश्चित सांगेन. सर, आज काय सांगाल? आज महापौर पदासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या भविष्यात निवडली गेली. काय सांगाल? महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या इथे रायगड जिल्हा या इथे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन पटेल यांनी या इथे महायुतीच्या तर्फे भारतीय जनता पार्टी RPIच्या तर्फे इथे अर्ज दाखल केलेला आहे. तर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष यांच्या सौभाग्य माजी आणि आताही दुसऱ्यांदा निवडून आलेल्या नगरसेवक सर्व प्रमिला रविनाथ पाटील यांनी सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आमचा अनुभव हा अतिशय चांगला असा आहे आणि त्याचबरोबर संघटनेला सुद्धा त्यांनी जेवढा सर्व त्यांनी आतापर्यंत तेवढाच मिळवलेला आहे. जनतेचे प्रश्न लोकांनाही अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की हे निवडून येतीलच आणि त्याच्याचबरोबर पुढील काळामध्ये त्यांच्या नागरिक अनुभवाचा, त्यांच्या संवाद शैलीचा हा पनवेल महानगरपालिकेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. सर, कसं पाहता आज महापौर उपमहापौर पदाचे अर्ज भरण्याची या ठिकाणी प्रक्रिया पार झाली. पनवेल महानगरपालिका असेल, नवी मुंबईमध्ये काल पार झाली. काय चित्र आहे, काय वातावरण? तुम्ही बघाल नवी मुंबईपासून पनवेल रायगडमध्ये आता फक्त भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे आणि ही मतदारांनी त्यांच्या मतदान रूपी आशीर्वादाने दिलेली आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा पनवेल महापालिकेचा रिझल्ट आला, 60 जागा या आल्या, तेव्हाच इथे भारतीय जनता पार्टीचा महापौर
बसेल आणि बसणारच, याच्यात काही दुमत नव्हतं किंवा तीळ मात्र शंका नव्हती. परंतु आज आमचे नितीनभाई पाटील यांची महापौरपदी मी सांगतो आजच निवड झाली आणि उपमहापौरपदी आमच्या प्रमिलाताईंची निवड झाली. खरोखर या दोघांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुढे जे पूर्वीचे आम्ही दोघेही होतो, परेश शेठ आणि आम्ही, ज्या पद्धतीनं परेश शेठने धूमधडाका लावला होता की प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली फिरून फिरून म्हणजे असं नाव झालं होतं की एक वचक बसली होती. ती वचक पकडायला आता आम्ही दोघेही फ्री आहोत आणि फ्री असल्यामुळे आता आमची वचक चांगली दोघांची असणार आहे. कारण आत्ताच 2-3 आयडिया आम्ही वर देऊन आलोय, चांगल्या आयडिया देऊन आलोय की जेणेकरून नागरिकांचा फायदा आणि आपली जी कामाची क्वालिटी आहे किंवा महापालिका करत असलेली कामं याच्यावर एक चांगलं लक्ष देण्यासाठी आता महापौर, उपमहापौर आणि पुढे आमचे सगळे नगरसेवक हे सज्ज झालेले आहेत. मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जयंत म्हात्रे साहेब, आमचे नेते आदरणीय प्रशांतदादा ठाकूरजी आणि अविनाश कोळी साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आत्ता ही निवड आपल्या आता इलेक्शनला तुम्ही बघाल की 3-3.5 वर्ष टर्म होऊन आमची 3-3.5 वर्ष सगळे असे गेले. परंतु आता पुन्हा एकदा या कामांवर लक्ष आणि नागरिकांचा फायदा याच्यावर हे करण्यासाठी आज महापौरपदी नितीनजी पाटील साहेब आणि उपमहापौरपदी आमच्या प्रमिलाताई या सज्ज झालेल्या आहेत आणि इथून पुढे नागरिकांच्या सेवेसाठी सगळे सज्ज होणार. सर, कसं पाहता, महत्वाची कमान आपल्या देखील कांद्यावर आहे. मोठी भाजपच्या विजयाची झेंडा आपण घेऊन चालत आहात. काय भावना आहे, विकास नेमका पाहायला मिळणार आहे का? सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिकेच्या आज महापौर पदाचा उमेदवार म्हणून जी माझे उमेदवारी अर्ज भरला त्याबद्दल मी आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे आम्हा सर्वांचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालदी साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, आमचे नेते माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब, सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, विरोधी पक्षनेते पंडित आमच्या नेते प्रीतमजी म्हात्रे साहेब आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीच्या सर्व परिवाराचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि मी गेल्या जेव्हा गटनेतेपदी जेव्हा माझी निवड झाली तेव्हापासून मी सर्व ह्याच्यामध्ये सांगतोय की विकासाच्या मुद्द्यावर गेल्या 7-8 वर्ष जे आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांनी काम केलेलं आहे त्या कामाची बरोबरी करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागतील आणि परेशजींचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळणारच आहे. प्रीतमजींनी आता सांगितलेलं आहे की सभागृहात ते असायला पाहिजेत, यासाठी सुद्धा आम्ही सर्व सदस्य आग्रही आहोत. त्याप्रमाणे पनवेलचा विकास नक्कीच त्यांच्या नेतृत्वामध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच होईल याची मला खात्री आहे. काय कसं पाहता, पनवेलचा विकासाबद्दल हे चित्र नेमकं बदलणार आहे, महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येणार आहे, कसं पाहता नेमकं? आज पक्षनिष्ठा पक्षाने भाजप पक्षाने मला हे पद दिलेलं आहे. याच्या आधी पण मी नगरसेविका होती, त्याच्यानंतर 3 वर्ष आमचे गेले. त्यानंतर मी पुन्हा परत नगरसेविका म्हणून आली आणि एक गरीब कुटुंबातील एक मुलगी आणि सून ही आज महापौर, उपमहापौर पदावर आहे. हा पक्षाचा निर्णय आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टी ही नेहमी सर्वसामान्यांना संधी देते. येणाऱ्या 10 तारखेला नेमका निवडणुकीचा विजय कोणाचा होणार या अर्जाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक पक्षातल्या उमेदवारांनी आपला अर्ज भरलाय, परंतु 10 तारखेला याचा निकाल होणार आहे. इथं मधनं जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. सचिन सोबत सुनील कादारे, महाराष्ट्र 36.